पहिल्यांदा रोहित पवारांचा तीव्र शब्दामध्ये निषेधच. सामाजिक, राजकीय, धार्मिक कसलाही अधिकार नसताना हा सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला युवराज आणि तो शेतकऱ्यांची कर्जमाफी मागतोय आणि त्यासाठी अगदी तीर्थक्षेत्र पंढरपूरमध्ये कडकडीत 3 दिवस उपोषण ठेवतोय, अन्नत्याग करतोय आणि अन्नदात्यासाठी अन्नत्याग करणं एवढं मोठं पाप यानं ते करायलाच नको होतं. आणि यासाठीच त्यांचा पहिल्यांदा तीव्र शब्दामध्ये निषेधच करावा लागेल. कारण जरीही इतिहासामध्ये नेहरू, पटेल हे धनदांडगे म्हणजे अगदी श्रीमंत व्यक्तिमत्व म्हणजे ऐश्वर्य संपन्न आणि त्यांना या देशासाठी त्याग करण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी अगदी त्याग करून टाकला. अगदी तसंच म्हणजे ऐश्वर्य संपन्नतेच्या गादीवरच त्यागाची मूर्ती शोभून दिसते ना हो. त्यामुळंच बोस असतील, नेहरू असतील अथवा पटेल असतील यांनी पूर्णपणे आपलं ऐश्वर्य संपन्न जीवन त्याचा त्याग केला देशासाठी. ते हिरो ठरले. पण आता सध्या सामाजिक चळवळी पूर्णपणे बरखास्त करून टाकल्यात आणि आता जातीय चळवळीला म्हणजे जाती प्राधान्य चळवळी मोठ्या झाल्या पाहिजेत, धार्मिक चळवळी मोठ्या झाल्या पाहिजेत आणि त्यातच या ऐतिहासिक म्हणजे चळवळी सारखीच एखादी म्हणजे सामाजिक चळवळ पुन्हा जर नव्यानं उभं राहत असेल तर हे सरकारसाठी धोका आहे ना. आणि हा धोका ह्या रोहित पवार निर्माण करायला लागलेत. म्हणजे हा चंपोगिरी करायला लागलाय एकंदरीतरित्या. हा नटरंगाचा नट आहे तो, किंवा तो याला असं उपाशी ठेवा की तिथल्या SP ला पोलिसांना असा कोट बंदोबस्त ठेवा की त्याला एक अन्नाचा कण सुद्धा भेटला नाही पाहिजे. आणि मग याचं अन्नत्याग आंदोलन आहे याला खऱ्या अर्थानं म्हणजे चांगलं म्हणजे शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी मागतो त्याची त्याला चांगली शिक्षा मिळायला पाहिजे. म्हणजे हे जे भय होतं हे पहिलं भय होतं ते म्हणजे पुन्हा शेतकऱ्यांची जर चळवळ उभी राहिली आणि ही चळवळ म्हणजे इथला म्हणजे प्रत्येक माळ्यासाठी समाजासाठी रस्त्यावर उतरतो, मराठ्यासाठी उतरतो, धनगर जातीसाठी उतरतो. पण जर ही सगळी मिळून शेतकऱ्यांची चळवळीसाठी जर एकत्र उतरली तर मग याचा फार मोठा धोका सरकारला निर्माण होऊ शकतो. आणि मग हाच धोका म्हणजे जातीय चळवळी बलवान झाल्या पाहिजेत. अगदी म्हणजे ते जगताप, ते लांडगे किंवा ते राणे हे जे धार्मिक चळवळीसाठी म्हणजे एक धर्मासाठी लोक एका जागेवर आले पाहिजेत. म्हणजे त्यांचं बळ ताकद त्यांनी दाखवली पाहिजे. कारण ती ताकद ह्या समाजाच्या विकासासाठी नसते तर ती सत्तेला त्या सिंहासनावर बसण्यासाठी त्याच्यासाठी मदत करणारी असते. पण या सामाजिक चळवळी समाज कल्याणाच्या असतात. म्हणजे शेतकऱ्यांची चळवळ जर उभी राहिली आणि त्यामध्ये सगळ्यांनी जर जाती धर्माच्या चळवळी बाजूला ठेवून शेतकरी चळवळ मोठी केली तर मग मात्र आपलं काही खरं नाही. यासाठी मग या सरकारचे जेवढे पोसलेले पाळलेले जे काही प्राणी असतात ते अगदी म्हणजे मानवाच्या वेशामध्ये पण एवढे विखारी असतात की जिथे एखाद्या पक्षाचा झेंडा नाही, तिथे पक्षाचं चिन्ह नाही. शेतकऱ्यासाठी एखादा तरुण जर रस्त्यावर उतरतोय, उपोषण करतोय, त्याची टिंगलटवाळी करणं म्हणजे या सरकारनं पोसलेल्या मंडळींच्या माध्यमातून जे काही म्हणजे रोहित पवारांचं जे चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केला गेला तो योग्यच होता. त्या पाठीमागं सत्तेला भय होतं. म्हणजे मग कुठे मर्सिडीजला ते काय गाडी बैलगाडी तशा पद्धतीने म्हणजे जर खरंच तुम्हाला सांगतो की त्याग कोण करू शकतो? भिकारी त्याग नाही करू शकत हो. लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे जुनी लोक म्हणायची ना. आज हे रोहित पवार लाखांचा पोशिंदा आहे ना हो.
10,000 किमान झोपड्यामध्ये त्याच्यामुळं चूल पेटते. म्हणजे त्यानं त्याच्या कर्तबगारीवर कर्तृत्वावर उद्योग व्यवसाय उभं करून लोकांना अन्न पाण्याला लावणारा, आणि त्याला काय अधिकार आहे हो? म्हणजे त्याला शेतकऱ्यांची कर्जमाफी मागतोय किंवा ते सरसकट माफी करा म्हणतोय, ह्या त्याला अधिकार नव्हता. याच्यामध्ये पहिलं भय होतं ह्या सत्तेला. आणि दुसरं भय जे होतं ना, ते ज्या त्यांच्या मूळ पक्षातनं बाजूला गेलेले, म्हणजे अजित दादा पवार म्हणजे शरद पवारांचा वारसा, म्हणजे शरद पवारांनी जे घडवले अजित पवार, आणि अजित पवार शरद पवारांचे अगदी भिन्न व्यक्तिमत्व, म्हणजे रोखठोक आणि म्हणजे मोडलं तरी चालेल पण निर्णय क्षमता अगदी कठोर. पण शरद पवारांचं तसं नव्हतं. शरद पवारांची सोजवळ, बोलणार नाहीत पण करणार. अजित पवार अगदी भिन्न. पण अगदी तसंच आता अजित पवारांचा वारसा जर चुकून रोहित पवारांकडे गेला तर मग आम्ही जो पक्ष फोडलेला आहे अथवा आम्ही ज्या पक्षामध्ये आहोत, आता हसन मुश्रीफ असतील, त्यांना या पक्षाचा अजितदादांचा वारस या पुढचा रोहित पवार जर व्हायला लागला तर मग आपलं काय आहे? आपण ज्या पक्षात राहतो त्याचं काय? आणि देवेंद्र फडणवीस आणि सत्तेला जर या अजित पवारांचा वारसा या रोहित पवारांकडे आला तर मग आपल्या पक्षाचं म्हणजे त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचं अस्तित्वच राहणार नाही. मग त्याचं जे काही म्हणजे शाहू फुले आंबेडकरी किंवा अजितदादांच्या म्हणजे विचारांवर चालणारा पक्ष म्हणून पण पुढे तो रोहित पवार यांच्याकडे नेतृत्व जाणार असेल आणि अगदी चालून, तर ते जाऊ नये हे भय होतं. म्हणून हे जे हसन मुश्रीफ जे म्हणाले होते ना की रोहित पवारांना अजितदादा पवारांची जागा घ्यायची आहे, हे भय कुठेतरी त्यांच्या मनामध्ये होतं. पण आता 3 दिवसाचं कडकडीत उपोषण होत आहे आणि ते पंढरपूरमध्ये, ह्या मैलाचा दगड ठरणार आहे ते रोहित पवारांच्या राजकीय कारकिर्दीमधला. कारण त्यांना त्यातनं एक जी ऊर्जा मिळाली आहे त्यातनं हे आंदोलन बारीक नाही होणार, ते वाढत राहणार. आणि सामाजिक चळवळीमध्ये आमचाच वारसा आहे, आम्हीच ती चालवावी. म्हणजे ग्रामपंचायतला उभा राहिलेला व्यक्ती बघा, ज्यांना खरंच ग्रामपंचायतला उभं राहायचं असतं पण ते कशासाठी, फॉर्म काढून घेण्यासाठी, तो अगदी गाजावाजा करून दोंडी पिटून भरायला जातो. पण त्याचा भाव मोल ठरतं आणि ते कोट्यावधी रुपयांमध्ये. पंचायत समितीचं त्याच्यापेक्षा मोठं, त्यापेक्षा आणखी वरचं मोठं, आणि मग विधानसभेला त्याच्यापेक्षा. मग हे जे काही सामाजिक चळवळीमधले म्हणजे चालवतात जातीय चळवळी पण स्वतःला सांगतात सामाजिक चळवळीतले, हे उभे राहतात. आणि उभे राहिले की मग त्यांचं एक अर्थपूर्ण व्यवहार ठरतो आणि मग नंतर त्यांची माघार होते. आणि मग कुणाचा तरी शब्द पाळला, कुणासाठी तरी काहीतरी त्याग केला असं सांगितलं जातं. म्हणजे कधी आपल्याकडे एक समजच झालाय, बारामतीमध्ये असाच फॉर्म भरला गेला आणि तो भरला गेल्यानंतर पुन्हा नंतर माघारी घेतला गेला. मग भरताना जे काही राणा भीमदेवी थाटामध्ये अगदी वल्गणा गर्जना केल्या होत्या त्या विरल्या का? समाजासाठी. नेमकं ज्यांना आयुष्यभर शिव्या देण्यात गेलं त्यांच्यासाठी, त्यांना मृत्यूनंतरही सोडलं नाही, त्यांच्या कुटुंबाच्या विरोधात उभं राहणं हे तुमच्यासाठी पराक्रम होता, तो गाजवायलाच हवा होता. पण माघार घेतली म्हणजे कुठंतरी अर्थपूर्ण व्यवहार झाला का? पण मग नसेल झाला का झाला, मग असे त्यांच्या जवळचेच सांगतात. मग हेच जर म्हणत असतील की या रोहित पवारांचं आंदोलन म्हणजे मर्सिडीज गाडीला बैलगाडी जोडण्याचा प्रकार आहे, अहो हाकेजी तुम्ही फॉर्म भरताय, काढून घेताय. फॉर्म काढून घेणं म्हणजे या लोकशाहीमध्ये आपल्या भारतीय म्हणजे महाराष्ट्रातली लोकशाही जी आहे त्यात काय कशासाठी भरला जातो आणि कशासाठी काढला जातो हे सर्वश्रुत आहे, यामध्ये वेगळं सांगण्याची गरज नाही. म्हणजे फक्त सामाजिक चळवळीवर आमच्या जातीयवादी चळवळी चालवणाऱ्यांचा, धार्मिक चळवळी चालवणाऱ्यांचा म्हणजे अगदी आम्ही कफल्लक म्हणजे आम्ही अगदी मागणाऱ्या अवस्थेत, म्हणजे आम्ही गाडी घ्यायची, आम्ही कार्यकर्त्यांकडून पैसे वर्गणी गोळा करून गाडी घ्यावी
आम्ही त्याच्यात तेल ओतायचंय, कार्यकर्त्यांकडून घ्यायचं, आम्हाला घरदार बांधायचंय, मग कार्यकर्ते आम्हाला धन देणार. म्हणजे आम्ही लोकांकडून पैसे घेऊन आमचा चरितार्थ चालवणार, किंवा आम्ही कामात मिळालेले जे विकास काम आहेत त्याच्या कमिशनवर आमचे उद्योग म्हणजे घर प्रपंच चालवणार. म्हणजे त्यापेक्षा हजारो लोकांना पोटापाण्याला लावणं, लाखोंचा पोशिंदा होणं, हजारोंच्या घरातल्या चुली पेटवणं, आणि तो जर सोन्याचा चमचा तोंडात जन्माला घेऊन आला म्हणून त्याला कर्जमाफी मागण्याचा अधिकार नाही म्हणणं, म्हणजे हा दळभद्रीपणा हा म्हणजे जात्यांधामध्येच असतो ना. कारण तो दुसऱ्यांमध्ये असूच शकत नाही. कारण महात्मा फुलेंची म्हणजे महात्मा फुलेंनी जी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधीची पूजा केली, तो त्यांना काय अधिकार? त्यांना तो फुलं वाहण्याचा समाधीवर अथवा समाधीची पूजा करण्याचा अधिकारच नाही. तीच वृत्ती म्हणजे कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी रोहित पवारांनी म्हणजे मैदानात उतरणं हा त्यांना मुळात अधिकारच नाही. जशी महात्मा फुलेंच्या काळामध्ये ती वृत्ती होती, तीच वृत्ती वेगळ्या स्वरूपामध्ये आहे. पण रोहित पवारांनी आंदोलन केलं, 3 दिवस चाललं, पण त्यांच्यासाठी सरकारनं एक निरोप्या पाठवला, माघार घेतलं, पण ही ठिणगी पंढरपूरमध्ये पडली, पण ती आता विदर्भात पिटली. म्हणजे आता रविकांत तुपकर आमरण उपोषणाला बसलेत. म्हणजे ज्योत से ज्योत जलाते चलो, आणि शेतकऱ्यांचं कल्याण हे होणारच आहे. संपूर्ण कर्जमाफी या देवेंद्र फडणवीस सरकारला नक्की करावीच लागणार आहे. आणि खरं या रोहित पवारांचा तीव्र शब्दात निषेधच व्हायला हवा. याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.